नमस्कार. खरं तर आज म्हणजे 3 जुलैला आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती डिस्प्ले होणार आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी मुख्यतः 3 गोष्टी कव्हर केल्या आहेत. पहिली म्हणजे काय, आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी रिलीज होणार आहे, म्हणजे टायमिंग एक्सपेक्टेड काय असू शकतो. त्याचसोबत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला चेक कशी करायची आहे, कोणती रँक इम्पॉर्टंट आहे ती कशी चेक करायची आहे त्याबद्दल सांगणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे काय, या वर्षीच्या रजिस्ट्रेशन्सबद्दल एक अपडेट आहे जे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे की तुमचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत त्याच्यावरून कट ऑफवरती एक मोठा इम्पॅक्ट यावर्षी होऊ शकतो. तो काय होणार आहे आणि त्याला कसं टॅकल करायचं हा दुसरा पॉईंट. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे ती म्हणजे काय, आपल्या रँक वर्सेस कॉलेज, म्हणजे कोणत्या रँकवरती कोणतं कॉलेज मिळणार आहे, हे 3 मुद्दे मी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता येतो पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती कधी डिस्प्ले होणार आहे आणि ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक कशी करायची. खरं तर CET सेलनं सांगितलं आहे की 3 तारखेला म्हणजे आज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. आता ती कोणत्याही वेळी डिस्प्ले होऊ शकते, एक्सपेक्टेड आहे. म्हणजे मी हा जो व्हिडिओ आहे तो रात्री रेकॉर्ड करतोय त्यामुळे एक्सपेक्टेड आहे तो दिवसभरात ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी रिलीज होईल, ज्यावेळी रिलीज होईल मी माझ्या चॅनलवरती आणि आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावरती नक्की अपडेट करेल. एक्सपेक्टेड टाईम म्हणाल तर तो आहे संध्याकाळी इव्हनिंगला 5 ते 8 या वेळेत ती एक्सपेक्टेड आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक कशी करायची आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, आता प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट आहे ती 2 प्रकारे तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. पहिलं, ज्यावेळी तुम्ही आता CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाता तिथं BE BTech सेक्शनमध्ये जाऊन ऑलरेडी रजिस्टर्डवरती क्लिक करून तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे. जी लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्ही बनवला होता, म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळी जी लॉग इन ID जी EN24 पासून स्टार्ट होती आणि जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला होता त्याच्यावरून तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून तुम्हाला तिथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नावाचा ऑप्शन नक्की दिसेल. त्याच्यावरती क्लिक करून केल्यानंतर तुम्हाला एक PDF डाउनलोड होते आणि त्या PDF मध्ये तुमचे सगळे डिटेल्स जे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी दिलेले असतात ते सगळे दिलेले असतात आणि खाली तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रँक दिलेले असतात. मग त्या रँक कोणकोणत्या असतात, एक म्हणजे तुमची स्टेट जनरल मेरिट नंबर असतो, ज्यावरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी CET सेलच्या कॅप प्रोसेसकडे रजिस्ट्रेशन केले त्याच्यामध्ये तुमचा नंबर किती आहे हे डिस्प्ले होणार आहे. दुसरी तुमची कॅटेगरीची रँक असते, त्याच्यानंतर तुमचा ऑल इंडिया मेरिट नंबर असतो जो JEE मेन्स वरती येतो. लेडीजसाठी एक सेपरेट रँक येते, होम युनिव्हर्सिटीची रँक येते, त्याच्यानंतर तुमचे TFWS EWS या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला रँक भेटणार आहे. इतकंच करायचं आहे, तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जायचं आहे, तिथं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हा ऑप्शन दिसतो, ते क्लिक केल्यानंतर ती PDF मिळते. ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची जी PDF आहे ज्याच्यावरती सगळ्या तुमच्या रँक मेन्शन असणार आहेत ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे. त्याच्याशिवाय CET सेल एक सेपरेट PDF पण रिलीज करतं ज्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्या रँक्स आणि म्हणजे पूर्ण माहिती असते, ज्याच्यामध्ये 10वीचे मार्क्स 12वीचे मार्क्स. ओके, ती PDF इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु तुमच्या लॉग इनमध्ये जे तुमची रँक दिसणार आहेत ती PDF इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरून ॲटलिस्ट तुम्हाला एक अंदाज येईल की आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची रँक काय आहे. ठीक आहे, हा होता पहिला पॉईंट. आता दुसरा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा काय असणार आहे की यावर्षी एक अपडेट आलेला आहे. म्हणजेच काय, 30 जुलैला लोकसत्ता म्हणजे लोकसत्ताचा एक आर्टिकल पब्लिश झालं होतं ज्याच्यामध्ये CET सेलकडे यावर्षी झालेले रजिस्ट्रेशन्स आणि गेल्या वर्षी झालेले रजिस्ट्रेशन यांच्यामधला डिफरन्स सांगितला होता. म्हणजेच काय, 30 जुलैला लोकसत्तावरती जे आर्टिकल पब्लिश झालं होतं त्याच्यात असं म्हटलंय की यावर्षी CET सेलकडे अराउंड 1,91,000 हून जास्त विद्यार्थ्यांनी कॅप प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन केले. म्हणजे विचार करा, 1,91,000 प्लस स्टुडंट रजिस्ट्रेशन केलेलं आहे CET सेलकडे यावर्षी इंजिनिअरिंगसाठी. आणि गेल्या वर्षी जो रजिस्ट्रेशनचा आकडा होता तो होता अराउंड 1,60,000 1,60,000. म्हणजेच काय, यावर्षी रजिस्ट्रेशन्स वाढलेले आहेत. अराउंड 30,000 विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. मग याचा इफेक्ट होणार आहे का, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे का? कारण का, जर तुम्ही विचार कराल तर आपलं जे नक्कीच जे रजिस्ट्रेशन्स आहेत ना ती यावर्षी वाढलेले आहेत. रजिस्ट्रेशन्स वाढलेले आहेत, कॉम्पिटिशन वाढलेले आहेत, कॉलेजेस तरी आहेत तेवढीच आहेत. म्हणजे दरवर्षी 350 कॉलेजेस आपल्या CETच्या कॅप प्रोसेसमध्ये एनरोल करतात. मग विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे, मग कट ऑफवरती याचा परिणाम खरंच होणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सगळ्याच विद्यार्थ्यांनी किंवा यूट्यूबवरती बघाल ना हे सांगतात की कट ऑफ वाढणार आहे आणि दरवर्षीच म्हणतात ते, याच्यात काही वेगळं नाही आहे की कट ऑफ खूप वाढणार आहे त्यामुळे तुम्ही लिस्ट अशी बनवा तशी बनवा. परंतु 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे काय,
यावर्षी जरी मित्रांनो कट ऑफ वाढला असेल तरी सगळ्यात महत्त्वाचं आहे बहुतांश कॉलेजेसने आपले इनटेक वाढवले आहेत किंवा सीट्स नवीन ब्रँचेस स्टार्ट केलेत। त्यामुळे घाबरून जाऊ नका की कट ऑफ वाढला आहे त्यामुळे तुम्हाला कॉलेजेस मिळणार नाही, कॉलेज कट ऑफ वाढणार मग त्या कॉलेजचा कट ऑफ इतका आहे मग मी ते कॉलेज कशाला लिस्टमध्ये ॲड करू, अशा गोष्टींना घाबरून जाऊ नका। भलेही त्या कॉलेजेसमध्ये यावर्षी जरी म्हणजे कट ऑफ वाढण्याचे चान्सेस असतील तरीसुद्धा बहुतांश कॉलेजेसने एकतर आपल्या कॉलेजमध्ये ब्रँचेस नवीन स्टार्ट केलेत किंवा टेक ब्रँचेसचे इनटेक वाढवले आहेत। ही पहिली पॉझिटिव्ह गोष्ट आहे। दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट हीच आहे की दरवर्षी काय व्हायचं की जे विद्यार्थी IITsला किंवा NITsला ॲडमिशन घ्यायचे ना ते दरवर्षी काय करायचे, CET सेलच्या प्रोसेस बरोबरच ही जोसा आणि CSAP काउन्सिलिंग स्टार्ट व्हायचे। मग ते विद्यार्थी काय करायचे, टॉप कॉलेजेसमध्ये पण सीट अडवून ब्लॉक करून ठेवायचे आणि IIT JEEच्या जेईसाठी सुद्धा IIT JEEच्या सीट्सवर सुद्धा ते टार्गेट करायचे। याचाच अर्थ काय, मात्र यावर्षी ही सिच्युएशन नाही आहे। ज्या विद्यार्थ्यांना IITs किंवा NITsमध्ये ॲडमिशन हवी होती त्यांनी ऑलरेडी आता त्यांची कॉलेजेस स्टार्ट झालेली आहेत। मग यावर्षी ते विद्यार्थी इकडं पार्टिसिपेट करणार किंवा इकडं ट्राय करण्याची शक्यता खूप कमी आहे। त्यामुळे ही एक गोष्ट, दुसरा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे की जे विद्यार्थी गेल्या वर्षी इकडं सीट्स ब्लॉक करून ठेवायचे त्यांनी ऑलरेडी आता IITs NITs IIITsमध्ये आपली ॲडमिशन्स कन्फर्म केलेले आहेत। हा दुसरा महत्त्वाचा पॉईंट। तिसरा महत्त्वाचा पॉईंट काय असणार आहे की आता गर्ल्स स्टुडंटसाठी सरकारने GR आणलं आहे की OBC EBC SEBC ओके या कॅटेगरीच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी 100% ट्युशन फी माफ आहे। त्यामुळे चान्सेस काय आहेत, 100% फीज माफ झाल्यामुळे या मुलीसुद्धा स्पॉटमध्ये ज्या म्हणजे जे ॲपियर होण्याचं प्रमाण आहे ते काहीच तरी कमी झालं आहे। त्यामुळे ह्या 3 पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की भलेही यावर्षी रजिस्ट्रेशन्स आहेत ती गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त झाली असतील तरीसुद्धा कट ऑफ जितका काही वाढणार नाही आहे। प्रत्येक वेळी सांगितलं जातं की कट ऑफ खूप वाढणार आहे वगैरे, असं काहीच होणार नाही आहे। कट ऑफ जो आहे त्याच रेंजमध्ये राहतो। मात्र एक आहे की एक पर्टिक्युलर रेंज आहे जिथं मात्र कट ऑफ व्हॅरी होऊ शकतो। लाईक जर तुमचं पर्सेंटाईल 75 to 90च्या दरम्यान असेल ना, या दरम्यानचे जे कट ऑफचे जे कॉलेजेस असतात ना याच्यामध्ये कट ऑफ जो आहे ना गेल्या 2-3 वर्षात बघाल तो ड्रास्टिकली चेंज होत असतो। त्यामुळे हा अनएक्सपेक्टेड कट ऑफ असतो। मात्र बाकीची जी कॉलेजेस आहेत जनरली त्याच रेंजमध्ये कट ऑफ राहणार आहेत। काळजी करू नका, भलेही यावर्षी कट ऑफ वाढू द्या अगर न वाढू द्या, तुमची कॉलेज लिस्ट ठरवते की तुम्हाला चांगलं कॉलेज कसं मिळतं। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कॉलेज लिस्ट बनवायला आता स्टार्ट करा, व्यवस्थित रिसर्च करा। एखादं कॉलेज समजा तुम्हाला 85 पर्सेंटाईल आहेत तर तुम्ही अराउंड 92 पर्सेंटाईलचं सुद्धा कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये असलंच पाहिजेत आणि 70 पर्सेंटाईलचं लास्टचं कॉलेजसुद्धा तुमच्या लिस्टमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून कट ऑफ टॉप कॉलेजचा जरी कमी आला किंवा ज्या कॉलेजचा कट ऑफ कमी आहे त्याचा वाढला तरी तुम्हाला काही ना काहीतरी कॉलेज मिळणं अपेक्षित आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे हा मनातून भ्रम काढून टाका की भलेही तो कॉलेजेसचे कट ऑफ वाढणार आहेत वगैरे, असं काहीही होणार नाही। कट ऑफ आहे त्याच रेंजमध्ये राहतील, थोडेफार चेंजेस होऊ शकतात परंतु यावर्षी चान्सेस आहेत की सगळ्या मुलांना चांगलीच कॉलेजेस मिळणार आहेत। तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, आता कॉलेज वर्सेस रँक हे काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजेच आता तुम्हाला रँक तर समजले, मग रँकवरून कॉलेज प्रिडिक्ट करणं इझी आहे का? एक तर आता सगळे विद्यार्थी काय करतात तर मोस्ट ऑफ दी ज्या गेल्या वर्षीच्या आपल्या कट ऑफच्या PDF होत्या ना त्याच तुम्ही रेफर करताय। म्हणजेच काय, आणखीन एक पॉईंट मला मिस करायचा राहिला की आता मी लवकरच काय करणार आहे आपल्या चॅनलवरती कॉलेज लिस्ट कशी बनवायची त्या रिगार्डिंग आपले एक मी व्हिडिओ सिरीज स्टार्ट करणार आहे, जेणेकरून काय करेल की कॅपराऊंड स्टार्ट होण्यापूर्वी तुम्हाला वेल प्रिपेअर्ड करता येईल की आता पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, मुंबई असेल या वेगवेगळ्या रिजन्समधली मी टॉप कॉलेजेस पण सांगणार आहे, त्याच्यासोबत कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे याबद्दल पण गाईड करणार आहे। नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी लवकरच ही सिरीज पण स्टार्ट करेल, म्हणजे एक 4 ते 5 व्हिडिओजमध्ये मी काय करेल तर पूर्ण इन्साइट्स तुम्हाला सांगेल की तुमची कॉलेज लिस्ट तुम्हाला कशी बनवायची आहे। ही अपेक्षा ठेवू नका की फ्रीमध्ये तुम्हाला पूर्ण मटेरियल मिळणार आहे, म्हणजे मोस्ट ऑफ दी ठिकाणी तुम्ही बघाल ना विद्यार्थी काय करतात फ्रीमधलेच डायरेक्टली कॉलेज लिस्ट पिकअप करतात आणि त्याच ॲज इट इज टाकून देतात। मी असं काहीही करणार नाही आहे। त्यामुळे पहिल्यांदा सांगतोय की फ्रीमध्ये कॉलेज लिस्ट देण्याऐवजी मी हे तुम्हाला नक्की सांगतो ती व्हिडिओ सिरीज मी असे चांगले व्हिडिओज बनवेल की जेणेकरून तुम्ही स्वतःची लिस्ट मात्र नक्की तुम्ही स्वतः बनवाल आणि हेच खूप गरजेचं आहे। ज्यावेळी तुम्ही स्वतःहून सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता, कॉलेजेस तुमच्या पर्सेंटाईलला कुठली मॅच होत आहेत त्या कॉलेजेसचा रिसर्च करता, इथल्या प्लेसमेंट्स कशा आहेत, फॅकल्टीज कसं आहे, अकॅडमिक्स कसं आहे, ती कॉलेजेस कशी व्यवस्थित अरेंज करायचे, फक्त कट ऑफनुसार कॉलेज जर अरेंज करत असाल ती सगळ्यात मोठी चूक आहे। बहुतांश कॉलेजेसमध्ये हेच असतं की कट ऑफ जास्त असतात परंतु इतक्या व्यवस्थित प्लेसमेंट्स असतील, रेकॉर्ड्स नाही आहेत। लाईक जर सांगायचं झालं
पुण्यामध्ये बघाल तर PCCU रावेत आहे, यांच्या प्लेसमेंट रेकॉर्ड्स ठीकठाक आहेत, परंतु कट ऑफ बघाल तर खूप जास्त आहे. त्याचसोबत PVG असेल, PVGचा कट ऑफ तर 97+ आहे, परंतु तेच जर तुम्ही अकॅडमिक्स प्लेसमेंट बघाल तर रेकॉर्ड थोडे इतके चांगले आहेत. सांगण्याचा अर्थ काय, कॉलेज लिस्ट बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, फक्त कॉलेजचे कॅम्पस टूर बघून तुम्ही लिस्ट बनवत असाल तर ही गोडचूक करू नका. फक्त कोणताही कॉलेज असू देत, इम्पॉर्टंट द्या की अराउंड आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, 60% फोकस असला पाहिजे ब्रँचवरती आणि 40% फोकस असला पाहिजे कॉलेजवरती, जेणेकरून दोन्ही गोष्टी तुम्हाला मॅनेज करून पुढे जाता आलं पाहिजे. फक्त चांगले कॅम्पस असले, मोठमोठ्या बिल्डिंग्स दिसल्या किंवा कॅम्पस लाईफ चांगली असली म्हणजे डझंट मॅटर ते कॉलेज चांगलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्या कॉलेजच्या प्लेसमेंट. आपण कितीही बोलत असलो की कॅम्पस लाईफ इतकी आहे किंवा इतकं चांगलं फॅकल्टी आहे, वातावरण आहे, डझंट मॅटर. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळी एंटर करता सगळ्यात महत्त्वाचं असतं स्वतःहून सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात. त्यामुळे ही अपेक्षा करू नका की आपण 12th पर्यंत सगळ्या शिक्षकांनी आपल्याला पर्सनली गाईड केलं होतं, पर्सनली तुमचे डाऊट सॉल्व्ह केले होते. इंजिनिअरिंगमध्ये या गोष्टी होतील अशाच नाही आहेत. ओके, आपण स्वतःहून फॅकल्टीकडे रीच करावं लागतं, स्वतःहून सगळ्या गोष्टी एक्सप्लोर कराव्या लागतात, एक्झाम्सची स्वतः प्रिपेअर तयारी करावी लागते. असं नाही आहे की कुणाच्याही म्हणजे तुमची फॅकल्टी तुम्हाला दरवेळी नोट्स प्रोव्हाइड करेलच. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की फक्त कॉलेजचे कॅम्पस बनवून तुम्ही बघू नका की हे कॉलेज चांगलं आहे, याची फॅकल्टी चांगली आहे वगैरे वगैरे. कॉलेजेस स्वतः एक्सप्लोर करायला शिका. आता येतो कॉलेज वर्सेस रँक ह्या गोष्टीबद्दल. कॉलेज वर्सेस रँक सांगण्याआधी मला एक सांगायचं आहे की आता मोस्ट ऑफ दी विद्यार्थी काय करत आहेत, ज्या आपल्या CET सेलच्या गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या ऑफिशियल PDF आहेत त्या तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की रँक पण दिले आणि खाली पर्सेंटाईल पण दिले. आता उदाहरणार्थ एक सांगायचं आहे की समजा एखाद्या PDFमध्ये गेल्या वर्षीची PDF आहे ज्याच्यामध्ये जनरल OBC स्टेट लेवल, एक उदाहरण देतोय, जनरल OBC स्टेट लेवल हा एका कॉलेजचा जो कट ऑफची रँक आहे ती समजा 41,000 दिले. आता तुम्ही एखादा विद्यार्थी जो OBC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याची रँक समजा 10,000 आहे, मग त्याला काय वाटणार आहे, अरे कॉलेजची जी कट ऑफची रँक आहे ती 41,000 आहे आणि आपली रँक 10,000 आहे, म्हणजे आपल्याला ते नक्कीच कॉलेज मिळत आहे. परंतु हा भ्रम तुम्ही मनातून काढून टाका. जे रँक त्यांनी दिलेले आहेत ना त्या PDF मध्ये त्या सगळ्या स्टेट जनरल मेरिट नंबरच्या रँक आहेत, स्टेट जनरल मेरिट नंबरच्या. त्यामुळे ज्या रँक तुम्हाला कट ऑफच्या PDF मध्ये दिसत आहेत ना ते आहे स्टेट जनरल मेरिट नंबर. त्यामुळे आपला जो स्टेट जनरल मेरिट नंबर आहे ना तो त्या रँकसोबत कम्पेअर करा, ना की तुमची कॅटेगरीची रँक आहे ती कम्पेअर करू नका. हा बहुतांश विद्यार्थ्यांचा घोळ होतो, त्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. आय होप हे कॉलेज वर्सेस रँक आहे ते कसं प्रेडिक्ट करायचं तुम्हाला समजलं असेल. दुसरं, फक्त रँक कम्पेअर करत बसाल तर भरपूर वेळ लागेल. मोस्टली ट्राय करा पर्सेंटाईलनुसार तुमची जी कॉलेज लिस्ट आहे ती बनवत चला. कारण का रँकमध्ये काय होतं, कॅटेगरीची रँक वगैरे वेगवेगळे असते आणि रँकमध्ये एकतर तुम्हाला आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज येणार आहे, मग त्यानंतर त्या रँक पण चेंज होऊ शकतात फायनल मेरिट लिस्टच्या वेळी. त्यामुळे रँकपेक्षा ट्राय करा की पर्सेंटाईलवरून आपली कॉलेज लिस्ट बनवू शकाल. म्हणजे लाईक जर आपलं पर्सेंटाईल 85 असेल आणि एखाद्या कॉलेजचा जर कट ऑफ 87 असेल मग आपल्याला काय ते चान्सेस आहेत तिथे मिळण्याचे. ते जर तुम्ही रँक कम्पेअर करत बसाल तर खूप जरा म्हणजे ग्लिच होऊ शकतो. हे होतं रँक वर्सेस कॉलेज. आय होप या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की कॉलेजमध्ये आता कॉम्पिटिशन वाढले किंवा रजिस्ट्रेशन्स वाढलेत म्हणून घाई गडबडीमध्ये पेरेंट्सनी असू देत किंवा विद्यार्थ्यांनी कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका. बहुतांश बघतोय आत्ताच ही एक गेल्या आठवड्यात घटना झाली होती. एका पुण्यातल्या चांगल्या टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देतो यासाठी एका एजन्सीनेच म्हणा किंवा त्यांचे काहीतरी ते ऑर्गनायझेशन आहेत ज्यांनी सांगितलं की NRI कोटामधून तुम्हाला ॲडमिशन आम्ही मिळवून देतो आणि त्यांच्याकडून काही अमाऊंट त्यांनी चार्ज केली. ओके, आणि त्यानंतर आता म्हणता येते की त्या कॉलेजच्या सीट्स फुल झाल्यात, आम्ही तुम्हाला त्याबद्दल दुसरं कॉलेज देतो. आता ते परत पैसे मागायला ज्यावेळी पेरेंट्स त्यांच्याकडे जातात त्यावेळी ते वेळ चालढकल करतात. सांगण्याचा उद्देश हाच आहे की ज्यावेळी तुम्ही एखादी ट्रान्झॅक्शन अमाऊंट कुणाच्याही थर्ड पार्टीवरती ट्रान्सफर करताय अकाउंटवर काळजीपूर्वक करा, कारण का मोस्ट ऑफ दी स्कॅम्स वगैरे आहेत ना या कॅपराऊंड्सच्या दरम्यान वगैरे होत जातात. मला इतकंच वाटतं की तुम्ही कोणत्याही स्कॅम्सला किंवा भूलतापांना बळी पडू नका. व्यवस्थित डिसिजन्स घ्या, पेशन्स ठेवा. कॅपराऊंड्स भलेही वेळानं स्टार्ट होतील परंतु सगळ्या मुलांना चांगलं कॉलेज मिळणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. आय होप ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज डिस्प्ले होणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं इतकं काही जास्त मनावर घेऊ नका की रँक म्हणजे जास्त आले कमी आले वगैरे वगैरे. पर्सेंटाईलवरती जास्त फोकस करा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आजच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसाठी सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. लवकरच मी व्हिडिओसुद्धा यावरती बनवेन. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा कॉलेज लिस्ट रिगार्डिंग तुम्हाला व्हिडिओ हवेत की नाही. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.